सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्मविचारसार परमामध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणा भयदानां जन्यान्धकारापहां हस्ते स्फाटिका मालिका विदधती पद्मासने संस्थिता वन्दे त्वां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दाय तपत्रनेत्रं येनं त्वया भारततैलपूर्णं प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं पूर्णमतापरिष्टं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रभजन्तुमनपेतमपेतकृत्यं द्वैपानविरह कातराजुहावं पुत्रेति तन्मयतातरो भुनिदुं तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यो कृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री सुहास्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं। ताली बजाओ। सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा। पुरी कृष्णा मधुसूदना कृष्णा मधुरापुरी कृष्णा। जय हो मधुसूदना कृष्णा। स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा। स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा।
दिलदार है। तू मेरा यार भजन करा सर्वजन भजन करा। दिलदार है। ओ तू मेरा यार है बड़ा दिलदार है। तू मेरा यार है बड़ा दिलदार है। ओए 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 काली कमली वाला मेरा यार है। काली कमली वाला मेरा यार है। मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार। ताली बजाओ ताली। कमली वाला मेरा यार है। मेरे मन का मोहन तू दिलदार है। श्री राधे। तेरा दीवाना गाऊं बस अब यही तराना। गाओ बस अब यही तराना। गाओ बस अब यही ओ मनमोहन में तेरा दीवाना गाऊं बस अब यही तराना। गाओ बस अब यही तराना। गाओ बस अब यही तराना। श्याम सलोने तू मेरा रिजवार है। श्याम सलोने तू मेरा रिजवार है। मेरे मन का मोहन तू दिलदार है। काली कमली वाला मेरा यार है। मेरे मन का मोहन तू दिलदार है। श्री राधे राधे। जय हो जय हो। प्रविष्टममाचिममा प्रसुप्तां संजीव यत्र खिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यास्त्रहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। श्री गंगा मैया के पावन तट पर आनंदकंद परमात्मा के कथा में तल्लीन गोस्वामी शुकदेव जी कहते राजन, गंगा मैयाच्या पवित्र किनाऱ्यावरती आनंदकंद नामक घाटावरती महात्मा गोस्वामी शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। तीच असणारी श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणावरून आलय भक्त काम कल्पद्रुप असणारा पंढरीश परमात्मा माझा श्याम सुंदर त्याच्या दयेनं त्याच्या कृपेनं कैलासवासी विश्वनाथ वामनराव पाटील शानप यांच्या असणाऱ्या स्मरणार्थ त्यांचा जो असणारा परिवार आहे, 2 मुली असतील, त्यांच्या असणाऱ्या पत्नी आमच्या कुसुमताई सानप या परिवारानं अतिशय परिश्रम करून ही असणारी श्रीमद भागवत कथा मोक्ष कथा आपल्या असणाऱ्या हरिनिवास आनंदनगर मध्ये उपस्थित आहे।
आज कथेचा असणार हा 6वा दिवस आहे. गेली 5 दिवस आपण या ठिकाणी भगवंताच्या अनेक लीला वर्णन करून पाहत आहोत. काल ज्या वेळेला कथा विराम पावली त्यावेळेला कृष्ण परमात्म्याच्या अवतार कार्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो. जगाचा मालक परमात्मा देवक राजाची असणाऱ्या कन्या देवकी आणि वसुदेवजी यांच्या उदरी परमात्मा अवताराला आला. यातला जर भाव पाहिला, वसुदेव आणि देवकी म्हणजे श्रद्धा आणि विश्वास आहे. वसुदेव आणि देवकी श्रद्धा आणि विश्वास आहे. आणि श्रद्धा विश्वासाच्या घरी भगवान अवताराला येतो आणि भक्तिभावाच्या घरी भगवान लीला करण्याकरता जातो. हा असणारा परमात्मा का आला असेल महाराज गोकुळामध्ये? फार मोठा भाव आहे. कृष्ण परमात्मा हा बोध आहे. कृष्ण परमात्मा बोध आहे. ज्या कारागृहामध्ये हा अवताराला आला ते कारागृह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनुष्याचं शरीर आहे. आपलं जे शरीर आहे हेच कारागृह आहे महाराज. आणि या कारागृहामध्ये एक अहंकार राहतो महाराज, त्याचं नाव आहे कंस. देवकीची असणारी 6 मुलं त्या ठिकाणी मारली. 6 मुलं, ही जी 6 मुलं म्हणजे हे षडविकार आहेत. देवकीचे 6 मुलं म्हणजे षडविकार आहेत. काय आहेत? षडविकार. षडविकार मारले, षडविकार घालवले. थोडंसं अंगावर ओढून घेतलं बरं का ही कथा. थोडंसं आपण याच्यात कुठंतरी बसतो का हे स्वतःनी याचं हे पाहिलं पाहिजे. मी काय सांगतो परत ऐका. मथुरा 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 म्हणजे आहे तरी काय? हे मनुष्याचं शरीर म्हणजे मथुरा आहे. 6 मुलं त्या ठिकाणी देवकीची मारली. 6 मुलं म्हणजे हे षडविकार आहेत. 6 मुलं षडविकार आहेत. 6 मुलं मारली. आणि 7वा जो गर्भ आहे बलराम दादा देवकीच्या गर्भामध्ये त्याची नेऊन स्थापना केली. देवकीच्या गर्भामध्ये बलराम दादा म्हणजे ज्ञान आहे. बलराम दादा म्हणजे काय? ज्ञान आहे. षडविकार घालवली की ज्ञान प्राप्त होत असतं. मी पहिल्या दिवशी बोलून गेलो, हा जो जीव आहे ना बसलेला, आपण सर्वजण जीव आहोत ना. आपण सर्वजण अज्ञानानं ग्रासलेले आहोत. आपण सर्वजण अज्ञानानं ग्रासलेले आहोत. आणि अज्ञानानं ग्रासलेले असल्या कारणानं आपण कधी जीव झालो हे आपल्याला माहित नाही. आपण कधी जीव झालो हे माहित नाही. त्या दिवशी बोलून गेलो मी. मग एकदा का अज्ञान घालवण्याकरता ज्ञानाची प्राप्ती झाली की बोधरूपी कृष्ण परमात्मा अंतकरणात प्रगट होत असतो. ज्ञानाच्या भूमिकेवर आरूढ झाल्यानंतर बोधरूपी कृष्ण अंतकरणात प्रगट होत असतो. आणि एकदा का बोधरूपी कृष्ण परमात्मा अंतकरणात प्रगट झाला की मग जीवनातला कंस, जीवनातला अहंकार आपोआप बाजूला जात असतो महाराज. ज्ञान झाल्यानंतर आपोआप बाजूला जात असतो. आणि अहंकार बाजूला गेला का जीवन मुक्त होऊन जातं. जीवन मुक्त होऊन जातं. आपण ज्ञानोबारायचं जे कुटुंब आहे, ज्ञानोबारायचे जे भावंड आहे, ही अशीच त्या ठिकाणी नावं नाही महाराज. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ता ही अशीच नावं नाही. यातला भाव बघा तुम्ही काय आहे. यातला भाव सांगतो आहे का. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब स्वतंत्र त्या ठिकाणी प्रपंच, फार सुंदर प्रपंच आहे. परंतु समाजानं या दोन्ही असणाऱ्या दाम्पत्यांचा तिटकारा केला महाराज. दोन्हींचा तिटकारा केला. दोघांनी महाराज त्या ठिकाणी प्रपंच करत असताना विठ्ठलपंतांनी त्यातून संन्यास घेतला. संन्यास घेऊन पुन्हा ज्या वेळेला संसारामध्ये आले त्यावेळेला पहिला मुलगा झाला.
त्याचं नाव आहे निवृत्ती. त्याचं नाव आहे निवृत्ती. संसारातून निवृत्ती घेतली होती म्हणून पहिला मुलगा निवृत्ती. निवृत्ती दादा जन्माला आल्यानंतर या सगळ्या गोष्टीतून निवृत्ती झाल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं म्हणून दुसरा मुलगा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्ती मार्ग सोपा झाला. तुम्ही ऐकतायत ना? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्ती मार्ग सोपा झाला म्हणून तिसरा मुलगा त्याचं नाव सोपान. म्हणून तिसरा मुलगा त्याचं नाव सोपान. ज्ञान प्राप्त झालं, भक्ती मार्ग सोपा झाला आणि म्हणून जीवन मुक्त झालं म्हणून चौथी मुलगी मुक्त आहे. हा भाव आहे महाराज. परमार्थ करत असताना महाराज नुसता वरवर परमार्थ नसावा, त्याचा अंतरंग पाहायला पाहिजे. अंतरंगापर्यंत जाता आला पाहिजे. आपण साधा हरिपाठ जरी वाचतो ना, त्या हरिपाठामध्ये सुद्धा एवढा अंतरंग आहे, एवढा अंतरंग आहे. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. उगा हरिपाठ करायचं म्हणून करायचं असं नसतं. ही साधना आहे. हरिपाठ ही एक साधना आहे. अंतरंगापर्यंत पोहोचता आला पाहिजे. देवाची द्वारी उभा क्षण बरी, याचा भाव काय? साधू संत सांगतात, जगाचा मालक, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, या सृष्टीचा मालक तो देव आहे. त्याला ग्वाड म्हणतात. तो देव आहे. त्या देवाच्या दारात गेल्यानंतर मोक्ष मिळतो एका क्षणानं. किती क्षणानं? परंतु तो एक क्षण अंतकरण निर्मळ करून मारा. तो एक क्षण देवाच्या चरणी लीन केला पाहिजे. एक क्षण 23 तास आणि 59 मिनिटं संसार करा. तुम्ही म्हणाला हा बाबा जरा वेगळंच सांगतो. फार सोपं आहे महाराज परमार्थ करणं. 23 तास आणि 59 मिनिटं संसार करा. जीवनातला 1 मिनिट शिल्लक राहिला ना, तेवढा 1 मिनिट देवा करता द्या. पण तो कसा दिला पाहिजे? तो कसा दिला पाहिजे? हा, अंतकरण मोकळं त्या ठिकाणी असलं पाहिजे. कुठल्याच प्रकारचे विकार नसले पाहिजे. षडविकार, कुठल्याच प्रकारचे विकार नसले पाहिजे. आणि ते षडविकार गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. 6 मुलं जी मारली ना, ते षडविकार आहे. मग ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झालं म्हणून बोधरूपी कृष्ण मथुरेमध्ये प्रगट झाला. कृष्ण हा बोध आहे. आलं लक्षात तुमच्या? असं आहे बरं का. मी एक कथा अशी करणार आहे, माझ्या डोक्यात आहे ते मी करणार आहे. ती कथा अशी करायची, जास्त बोलता येण्याकरता फक्त सुरू होण्याची तारीख टाकायची पत्रिकेत. ऐकताय ना तुम्ही? फक्त सुरू होण्याची तारीख टाकायची, शेवट टाकायचंच नाही. ज्या वेळेला वाटेल त्या वेळेला शेवट करायचं. नुसतं बोलत राहायचं. एवढा सुंदर भाव आहे महाराज या भागवतामध्ये. एवढा सुंदर भाव आहे. किती सांगावं आणि किती कमी काय, फार आहे महाराज सांगायला. पण आता कसं आहे, आपल्याला सगळ्याच गोष्टीत मर्यादा आहेत. सगळ्याच गोष्टीत मर्यादा आहे. बरोबर आहे की नाही? वेळेतच त्या ठिकाणी झालं पाहिजे. वेळेत तरी तुमचे दररोज आपला टायमिंग 10चा आहे, 7 ते 10. बरोबर की नाही? तरी आपल्याला 10:30. काल तर 11:15 वाजले. मग आता काय करावं महाराज? फार फार म्हणजे फार आघात असणारं ज्ञान महाराज संतांनी तुमच्या आमच्या समोर ठेवलं. माझ्यासारखे सांगणारे संपले, पण ज्ञान संपत नाही. बोधरूपी कृष्ण परमात्मा हे असणाऱ्या अंतकरणामध्ये प्रगट होतो. आणि ज्या यमुनेतून महाराज पहिलं तीरावरती घेऊन गेले वसुदेवजी कृष्ण परमात्म्याला, काल आपण ही कथा सरळ सरळ ऐकली, त्यातला भाव आज सांगतोय. यमुनेच्या पहिलं तीरावरती घेऊन गेले. ती यमुना आहे तरी कोण? सूर्यनारायणाची पत्नी, तिचं नाव होतं छाया. सूर्यनारायणाची पत्नी, तिचं नाव होतं छाया. या छायेला 2 जुळे मुलं जन्माला आले होते. मुलाचं नाव होतं यम आणि मुलीचं नाव होतं यमी. जुळे होते, यम आणि यमी. हा, यम तुम्ही पाहिला? यम मागं बसलेले तुम्ही यम पाहिला? महाराज ते जगतापवाडीस तिकडले महाराज, तुम्ही यम पाहिला का?
अरे ज्यानी यम पाहिला तो सांगायलाच राहिला नाही. हा, त्या यमाला बहीण होती, तिचं नाव होतं यमी. दोघेही लहानचे मोठे झाले, दोघेही लहानचे मोठे झाले, लग्नाच्या वयामध्ये आले. त्यावेळेला ती बहीण होती ना यमी, ती यमी आपल्या भावाला म्हणली, यमाला तुम्ही माझ्या संग लग्न करा म्हटलं. तो म्हणला तू काही ईडी झाली काय म्हटले. अगं नात्याने तुझा भाऊ आहे, तुझं माझा विवाह होऊ शकत नाही. ती म्हटली मग माझ्याशी कोण विवाह करेल म्हणले. आता यमानं सांगितलं जा किती काही देव आहेत दानव आहेत, कोणीतरी तुझ्याशी विवाह करील. सगळीकडे फिरली पण तिच्याशी कोणीच विवाह करेना. गेली विष्णू भगवंताकडं, देवा माझं पाणी ग्रहण करा म्हटले, माझ्याशी विवाह करा. भगवंतानं तिच्याकडं पाहिलं, म्हणले बघ यमे, तू आली माझ्याबरोबर विवाह करण्याकरता, पण तुला खरं सांगू का म्हटले, मला आता वेळच नाही म्हणले सगळं करण्याकरता. मग मी तुझ्याशी विवाह करील म्हटले, पण आता नाही. विवाह करायला मी तयार आहे, पण आता नाही. मग कधी? द्वापार युगात ये म्हणले. पाहू द्वापार युगात ये असं सांगितलं. ती म्हटले देवा अरे द्वापार युगाला फार काळ आहे अजून, तोपर्यंत मी काय करू, तोपर्यंत मी काय करू. देवानं सांगितलं जा एखाद्या डोंगरावर जाऊन बस, हिम शिखरावर तपश्चर्या करण्याकरता. तिनं देवाचं ऐकलं आणि डोंगरावर जाऊन बसले हिम शिखरावर, आणि तपश्चर्याला सुरुवात झाली. एवढी घनघोर तपश्चर्या त्या यमीनं केली, घनघोर तपश्चर्या, की तिची तपश्चर्या फलद्रूप झाली आणि तिच्या शरीरापासून एक प्रवाह निर्माण झाला. जो प्रवाह निर्माण झाला तीच यमुना नावाची नदी आहे. ती यमुना आहे आणि ती यमुना प्रवाहित झाली, ती यमुना वाहू लागली. आणि योगायोगानं महाराज द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याचं मथुरेमध्ये प्राकट्य झालं. तिला एवढा आनंद झाला, ती म्हणली अरे ज्यानं मला वचन दिलं होतं तो तर जन्माला आला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला का तिला आनंदाचं भरतं आलं, तिला आनंदाचं भरतं आलं. आणि त्याच नदीच्या पात्रातून वसुदेवजी महाराज कन्हैयाला घेऊन निघाले. तिला आनंद झाला, एवढा आनंद झाला, गुडघ्याचं पाणी कमरेपर्यंत आलं, कमरेचं पाणी छातीपर्यंत आलं, छातीचं पाणी नाकात डोळ्यात जायला लागलं. एवढा आनंद तिला झाला. पण देवानं विचार केला, हिच्या आनंदाच्या भरात माझ्या बापाला बुडवी न म्हणली. मग हिला सांगितलं पाहिजे हो मी तोच आहे म्हणून. देवानं पाय बाहेर काढला आणि अंगठ्याचं दर्शन यमुनेला दिलं आणि तिला सांगितलं अगं मी तोच आहे, ज्यानं तुला वचन दिलं ना तो मीच आहे, काळजी करू नको. माझ्या 16,108 राण्यामध्ये तुझा नंबर आहे असं सांगितलं ती यमुना. आणि त्या यमुनेच्या पहिल्या तीरावरती भगवान परमात्म्याला घेऊन गेले. काल आपण पाहिलं ती सुनंदा, सुनंद्यानं पाहिलं आणि सुनंद्यानं सर्वांना सांगायला सुरुवात केली. नंद घर आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. हे कान्हा जन्माला कृष्ण जन्माला, राधा जन्मला कृष्ण जन्मला. हे नंद राजा घरी हो आनंद झाला. राजा घरी हो म्हणा सर्वजन म्हणा, सर्वजन म्हणा. नंद राजा घरी हो आनंद झाला. राजा घरी हो आनंद झाला. कान्हा जन्माला कृष्ण जन्माला, राधा जन्मला कृष्ण जन्मला. कान्हा जन्माला कृष्ण जन्माला. राधा जन्मला
कृष्ण भगवान की जय. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालं. परत एकदा भाव सांगतो, लिंक लावून घ्या. गोकुळ, गोकुळ याचा अर्थ आहे गो नाम इंद्रिय आणि कुळ नाम समूह. इंद्रियाचा जो समूह आहे त्याला गोकुळ म्हणतात. गोकुळामध्ये कोण आहे? नंद बाबा आणि यशोदाबाई. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याचं नाव नंद आहे आणि जी दुसऱ्याला यश देते तिचं नाव यशोदा आहे. भगवंताचं प्राकट्य गोकुळात झालं. असंच आला का? नाही ना महाराज, असा नाही आला. ज्या वेळेला बलराम दादा सातवा गर्भ योग मायेनं उचलला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन त्याची स्थापना केली. आता रोहिणी ही वसुदेवाचीच पत्नी आहे. रोहिणी वसुदेवाचीच पत्नी आहे. त्या रोहिणीवर सुद्धा आक्षेप घेतला होता समाजानं. नवे नवे रोहिणीला सुद्धा अचंबित झालं. ज्या वेळेला सातवा गर्भ तिच्या गर्भामध्ये नेऊन त्याची स्थापना केली ना, ती म्हणे आता हे असं कसं काय त्या ठिकाणी होऊ शकतं? अरे वसुदेव कारागृहामध्ये ही चुकली म्हटले, ही चुकली. तिलाही तेच वाटलं महाराज. तिनं एक चिता रचली यमुनेच्या किनाऱ्यावरती आणि स्वतः त्या ठिकाणी महाराज यमुनेच्या किनाऱ्यावरती चिता रचून त्या चितेवरती त्या ठिकाणी उडी घालणार. तेवढ्यात महाराज पाऊस आला आणि आकाशवाणी झाली. रोहिणी निष्कलंक आहे. रोहिणीच्या गर्भामध्ये, रोहिणीच्या उदरामध्ये जो गर्भ वाढतोय तो वसुदेवाचाच आहे, निष्कलंक आहे म्हटले. आता लोकांनी याच्यावर सुद्धा आक्षेप घेतला होता. लोकांनी आक्षेप घेतला. काय आक्षेप घेतला बघा महिला मंडळ, ऐका ना. लोक म्हणतात असं कुठं शक्य आहे का म्हटले? इकडला गर्भ उचलला आणि तिकडे नेऊन घातला असं काही सांगतात म्हटले तुमच्या कथेमध्ये. हा, लोक म्हणतात, काही सांगतात. मी उदाहरण देतो तुमच्याकरता, उदाहरण देतो. अगस्ती ऋषी, आपल्या अकोला गाव आहे. अकोल्यामध्ये अगस्ती ऋषीचा जन्म कुठं झाला माहिती आहे तुम्हाला? कुठं? गाडग्यात. कुंभ म्हणजे गाडग्यात अगस्ती ऋषीचा. बर, हे नाही कळालं? गोरक्षनाथाचा जन्म कुठं झाला रे? कुठं? उकरड्यात. कानिपनाथाचा जन्म कुठं झाला? कोणाच्या कानात? तेव्हापासून म्हण पडली, तू काय हत्तीच्या कानातून आला काय? हे मान्य का तुम्हाला? बरं, हे नसल मान्य, आत्ताच बोलतो, आत्ताच. तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबी माहिती आहे का? टेस्ट ट्यूब बेबी, ट्यूबमध्ये गर्भ त्या ठिकाणी तयार केला जातो, नंतर तो गर्भाशयामध्ये सोडला जातो. हे मान्य आहे का? मोठ्याने म्हणा, मान्य आहे का? मग जर तुम्हाला हे मान्य असेल तर तुम्हाला ते सुद्धा मान्य करावं लागल. वसुदेवाची असणारी पत्नी देवकीचा सातवा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन त्याची स्थापना केली. हे आज समाजाला मान्यच करावं लागल. हा, मान्य करावं लागल. ती रोहिणी सातवा गर्भ, त्याचं नाव आहे बलराम. बलराम अवताराला आला आणि त्याच वेळेला झालं असं, एकदा काय झालं, गोकुळामध्ये अनेक साधू संत आले. ऐकतायत ना तुम्ही सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. गोकुळामध्ये अनेक संत मंडळी आले आणि त्यावेळेला महाराज या नंदबाबांना सर्वांचा आदरपूर्वक आदरातिथ्य केलं, त्यांचा सन्मान केला, सत्कार केला. आणि त्याच वेळेला यशोदामाई दर्शना करता गेली. साधूंच्या दर्शना करता गेल्यानंतर एका साधूनं तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. काय म्हटले? पुत्रवती भव असं म्हटल्यानंतर नंदबाबा हसले. म्हणले, ओ बाबा, अरे 97 वर्षाचं वय आहे माझं आणि माझ्या बायकोचं वर्ष 85 वर्षाचं वय. ह्या वयात कुठं लेकर होत असते का म्हणले. साधू महात्मे म्हणले, ज्या अर्थी आमच्या मुखारविंदातून शब्द निघाला ना, त्या अर्थी हे खरं होणार, त्या अर्थी हे खरं होणार. आणि ते साधू त्या ठिकाणी बोलू लागले, हे बघा म्हणे नंदबाबा, आशीर्वाद तर निघालाय ना म्हटले, पण आता जोपर्यंत तुम्हाला लेकरू होत नाही ना तोपर्यंत म्हटले आम्ही गोकुळातून जातच नाही म्हटले. आणि त्याच वेळेला रोहिणीनं
बलराम दादाला जन्म दिला. रोहिणीनं बलराम दादाला जन्म दिला आणि बलराम दादा यांचं भविष्य त्या ठिकाणी पाहण्याकरता साधू महात्मे आले. साधू महात्मे त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर पाहिलं, म्हटले अरे हा तर साक्षात शेषनारायणाचा अवतार आहे. हा बलराम शेषनारायणाचा अवतार आहे. साधूंच्या लक्षात आलं, अरे शेषनारायण म्हणजे भगवंताचा आसन आहे. आजही भगवान क्षीरसागरामध्ये शेषशयीवरती पोहडलेले आहेत, बसलेले आहेत. शेषनारायण हे त्यांचं आसन आहे, वरती फणा धरलाय आहे का नाही. मग विचार करू लागले, ज्या अर्थी आसन आलं त्या अर्थी या आसनावर बसणारा सुद्धा येणार आहे. ज्या अर्थी आसन आलं त्या अर्थी या आसनावर बसणारा सुद्धा येणार आहे. आणि मग ते सगळे साधू महात्मे म्हटले, जर तो येणार आहे ना, मग तो इकडं तिकडं नाही, मग तो कुठं, तो नंदबाबाच्या आणि यशोदाबाईच्याच घरी आला पाहिजे. ते म्हटले, हे बघा देव यावा वाटतोय ना, कंसाला तुम्ही कंटाळलेले आहात ना, मग देव यावा वाटतोय ना, मग चला म्हटले सर्वांनी 1 वर्षाचं साधन द्वादशीचं अनशन व्रत करायचं. अन्न पाणी सोडलं 1 वर्ष गोकुळवासियांनी, आणि म्हणून देव प्राप्त झाला. हा 1 वर्षभर उपवास केला देव प्राप्त होण्याकरता. मग असं कसं आपल्याला महाराज देव लगेच प्राप्त होईल? त्याच्याकरता अट्टहास केला पाहिजे की नाही, केला पाहिजे की नाही. एक कथा ऐकून आणि एक कीर्तन ऐकून देव प्राप्त होत नसतो. त्याच्याकरता अट्टहास करावा लागतो, त्याला बोलावं लागतं. सर्वजणांनी 1 वर्षाचं अनशन व्रत केलं आणि सर्वजण प्रार्थना करू लागले, कब होगा गाना दर्शन तेरा, खाली पड़ा है गोकुल सारा, इस जीवन में नाम तुम्हारा तारन हारा, इस जीवन में नाम तुम्हारा तारन हारा, कब होगा कान्हा दर्शन तेरा, खाली पड़ा है गोकुल सारा.